तर बघा आपण इथे घेतलेले आहेत 2-3 शेंगा, 2 टोमॅटो, 2 कांदे आणि 1 बटाटा. तर याचं आपण काय करणार आहे ते बघा पुढे. तर बघा इथे 2 टोमॅटो चिरून घेतलेले आहेत, बटाटा, कांदा, नंतर शेवग्याची शेंग, नंतर मिरची, अद्रक लसूणची पेस्ट पण करून घेतल्या आणि कढीपत्ता पण घेतलेला आहे. तर यापासून आपण बनवणार आहे भात. तर बघा इथं गॅसवर एक पातेलं ठेवलं आहे, त्यात तेल टाकले, काय थोडेफार खडे मसाले टाकलेत आणि आता त्यामध्ये टाकले कढीपत्ता मस्त असा फ्रेश. त्यामध्ये टाकले करून घेतलेली अद्रक लसूण पेस्ट आणि आता त्यामध्ये टाकायची मिरची अशी. तर हे सगळं तेलामध्ये मस्त असं परतून घ्यायचं 2-3 मिनटं. मिरची थोडी तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता तुम्ही. तर बघा आता आपली मिरची भाजायला लागल्या. इथं अद्रक लसूणची पेस्ट, कढीपत्ता, खडे मसाले असे तेलामध्ये मस्त भाजून घ्यायचं, म्हणजे त्याचा वास तेलामध्ये उतरतं. तर हे 2-3 मिनटं परतून झाल्यानंतर आता त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे कांदा. कांदा पण असा मस्त असा भाजून घ्यायचा आहे. कांदा पण असं 4-5 मिनटं मस्त तेलामध्ये भाजून घ्यायचा आणि कांदा लवकर भाजण्यासाठी त्यामध्ये टाकायचं आहे अर्धा चमचा मीठ. मीठ टाकल्यानंतर कांदा लवकर भाजतो आणि आपला वेळ पण नसतो. तर बघा कांदा पण असा मस्त भाजून घ्यायचा आहे गुलाबी रंग येईपर्यंत. आणि आता कांदा पूर्णपणे भाजल्यानंतर त्यामध्ये टाकून घ्यायचे टोमॅटो. तर बघा टोमॅटो पण असं बारीक चिरून घेतलेला आहे, तो पण मस्त असं तेलामध्ये मिक्स करून भाजून घ्यायचं व्यवस्थित. तर बघा टोमॅटो पण असं 2-3 मिनटं मस्त असं तेलामध्ये भाजून घ्यायचा. बघा टोमॅटो आपला बऱ्यापैकी भाजला आहे. आता त्यामध्ये टाकून घ्यायची आपल्याला शेवग्याची शेंग. तर आज शेवग्याची शेंग भातामध्ये शेवग्याची शेंग पहिल्यांदाच घालून बनवते. कसं लागते काय माहीत नाही, तर छानच लागेल. तर तुम्ही पण असं करून बघा. तर शेवग्याची शेंग पण भाजून झालेली आहे थोडीफार. त्यामध्ये टाकून घ्यायचं बटाटा पण मस्त असं तेलामध्ये भाजून घ्यायचा. तर त्यामध्ये टाकून घ्यायचे थोडीशी हळद कलरसाठी, थोडीच टाकायची, जास्त टाकायची नाही. हे पण असं मिक्स करून घ्यायचे हळद पण सगळीकडे. त्यामध्ये टाकायचा तर आपला घरचा मसाला 1-1.5 चमचा, तुम्हाला जसं तिखट आवडेल तसं. त्यामध्ये आपले मसाला भाताला टेस्ट छान येते. आणि इथं बघा टाकून घेतला आहे गरम मसाला, घरात बनवलेला आहे. आणि इथं टाकून घेतला आहे पुलाव मसाला. तर पुलाव मसाल्याने मस्त अशी चव येते बघा, गरम मसाल्याने पण. तर हे सगळं मस्त असं मिक्स करून घेतलं आहे. बघा रिअल लाईटमध्ये असं दिसतंय भात, ब्राईटनेस लावल्यानंतर असा बघा किती मस्त असा कलर आलेला आहे. आणि इथं बघा तांदूळ असं 4-5 पाण्यानं स्वच्छ असं धुवून घेतलेत आणि आता या मसाल्यामध्ये टाकून मिक्स करून घेतलेत. बघा किती मस्त दिसायला लागले, तोंडाला पाणी सुटलं ना बघूनच. पण अजून भात शिजायचा आहे. तर असं 2-3 मिनटं ह्याला पण तेलामध्ये मस्त असं परतून घेऊन तांदळाच्या अंदाजानं याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. जितकं तांदूळ आहे त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त पाणी टाकायचं. आणि आपण मगाशी थोडंसं मीठ टाकलं होतं, आता चवीनुसार थोडंसं आणि मीठ टाकून घ्यायचं. आणि बघा आता भाताला उकळी आलेली आहे. तर उकळी आल्यानंतर 2-3 मिनटानं चांगली उकळी आली की त्याच्यावर एक ताट झाकून ठेवायचं, गॅस बारीक करायचा, नाहीतर उतू येते. बघा इथं मी गॅस बारीक केला आहे आणि एक ताट बाहेर जाणार नाही असं ताट झाकले. तर बघा अशा प्रकारे भात शिजतोय. तर बघा आपला भात असा तयार झाला आहे शिजून. तर किती मस्त दिसते बघा. आता शेवग्याची शेंग पण मस्त अशी शिजलेली आहे याच्यात. बघा आता तुम्हाला दाखवते मी कसं झालं. तर बघा कलर पण असा मस्त असा आलेला आहे आणि शेवग्यांच्या शेंगांची टेस्ट पण ह्याच्यामध्ये आलेली असणार आहे. तर बघा असा शिजलाय पण मऊ असा मस्त.
अशा प्रकारे आपला भात शिजून तयार आहे. तर कशी वाटली शेवग्यांचा भात याची रेसिपी नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चला तर परत भेटू असंच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय बाय.